आणि आता पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये महिनाभरात पहिल्यांदा मोठी घसरण 1800 रुपयांची घसरण झाली असून दर विना जीएसटी 1,21,000वर दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा देखील मिळाला। म्हाडाच्या कोकण मंडळाची उद्या सोडत निघणार 5,354 घरं आणि 77 भूखंड विक्रीसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लॉटरी देखील काढली जाणार। पुण्यात आरक्षित प्रभागांसाठी सोडत लांबणीवरती दिवाळीपूर्वी सोडत निघण्याची दाट शक्यता। पुण्यात महिलेने अजितदादांना भाजी भेट दिली तर राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमाअंतर्गत अजित पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असतानाची घटना। ही भाजी तुम्हाला आवडते असं कळलं म्हणून ही भाजी बनवून खा असं महिलेने सांगितलं। यावर बायकोला सांगतो बहिणीनं भाजी दिली आता बनवून खाऊ घाल असं दादांनी दिलं उत्तर। बँका 1 नोव्हेंबरपासून ऑनलाईन सेवांसाठी शुल्क वाढवण्याच्या तयारी। डुप्लिकेट पासबुक 100 रुपये तर अतिरिक्त चेक पेमेंट थांबवण्यासाठी बँका 200 रुपये शुल्क आकारणार। पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन मोजण्याचं काम गतीने सुरू तर पुरंदर भूसंपादन मोबदला 20 नोव्हेंबरपासून मिळणार। जिल्हाधिकाऱ्यांची ही माहिती। तिसऱ्या दिवशी कोल्हापुरातील स्टील उद्योजकांवरील आयकर विभागाचा मोठा छापा सुरू। आयकर विभागाने उद्योगाशी संबंधित कागदपत्रे घेतली ताब्यात। सूत्रांची ही माहिती। राज्यातील रस्ते आणि वस्त्यांची जातीवाचक नावं बदलणार। ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी। ग्रामपंचायतींना प्रस्ताव देण्याचा अधिकार। महापुरुषांच्या नावाला मात्र प्राधान्य। नाशिक महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचा गोडवा। महानगरपालिकेने दिवाळी बोनसला दिली मंजुरी। अधिकारी आणि कर्मचारी शिवाय अंगणवाडी सेविका, सफाई कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी यांना 23,500 रुपये अनुदान मिळणार तर शासन अनुदानावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 14,100 रुपये इतका बोनस मिळणार।